प्रत्येकाला वरपर्यंत टक्केवारी द्यायची. बोला काय काय म्हणता, कधी आला तुम्ही? मी इकडे राहायला, मी इकडेच आहे ना साहेब, राहायला इकडेच आहे ना. हो. मला एक सांगा, आपला हिशोब कसा ठरला होता साहेब? त्या दिवशी तुम्ही इथे बसलेला, आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले. काय ठरलं मला सांगा. हा, मला म्हणाले की साहेबांचे 5. ऐका ऐका ना ऐका ना साहेब, काय सांगितलं होतं? ऐका, एक मिनिट ऐका साहेब, पुढे 1 मिनिट मला द्या ना फक्त. मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बरोबर आहे. ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1-1. ऐका ऐका, त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब. नाही, एकच मिनिट साहेब, माझं कंप्लेंट नाही. आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केलं साहेब, राहुलला मी. एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे. एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं? 60% ठरले. विचारला का? अहो पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब. नाही असं नाही ठरवून चालत. तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या. नाही त्यांना 1% द्यायला तुम्ही 2 दिलं, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले. हे बघा, व्यवहार क्लिअर ठेवा. आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले साहेब. त्यावेळी त्यावेळेस आम्हाला साधलं, खरं म्हणजे राहून द्या, तुम्हाला बोलले म्हणून दिलं नाही. पण ते साहेब खरं सांगू आता तुम्हाला, ते बघा, तुम्हाला तिथं कामात काय नसतं करता ते मी बघतो, पण असं नाही सांगणार. नाही साहेब, मला आता ते कामच, कारण तिथे पण मला एवढं प्रेशर. तुम्हाला पैसे परत देऊन टाकायला करून देणं. ओके साहेब, सॉरी. हा साहेब, कायद्याचं राज्य आहे आपण म्हणतो, वैचारिक वारसा आहे आपण म्हणतो, लोकशाही आपण आहे असं म्हणतो, तिथं भ्रष्टाचार बोकाळलाय. सत्ताधारी पक्षाचा एखादा आमदार एखाद्या ठेकेदाराकडून 10% मागतोय, व्हिडिओ व्हायरल होतोय, भ्रष्टाचार केला जातोय. का सत्तेसोबत जायचं? का आपल्या नेत्यासोबत गद्दारी करायची? का माल कमवायचा? कारण बड्या नेत्याचा आपल्यावर हात असला की आपण कितीही काळे धंदे करायला तयार. तुम्ही जो व्हिडिओ पाहिला, कोल्हापूरचे आमदार आहेत, शिवसैनिक आहेत, सत्ताधारी पार्टीचे शिंदे गटाचे आमदार आहेत, ते कशा पद्धतीनं प्रत्येकाची टक्केवारी कशी ठरली हे ज्यावेळी ठेकेदार सांगतात, हे अडून बसलेत. ते 40 लाख नाही, 50 लाख नाही, 80 लाख सुद्धा मागू शकतात. ठेकेदाराला द्यावं लागेल. ठेकेदाराचं त्याच्यावर पोट जरी असलं तरी ठेकेदाराच्या पैशावर मात्र या लोकप्रतिनिधीचा किंवा सत्ताधाऱ्यांचा डोळा असतो, हे उघड झालंय. ही नुसती व्हिडिओ कोल्हापूरचीच नाही. आज प्रत्येक आमदार खासदार 10%च्या खाली बोलत नाही. जा कधी काम मागायला. जो ठेकेदार काम करतो ज्या डिपार्टमेंटला, प्रत्येक अधिकाऱ्याचे 2, 3, 4% ठरलेले आहेत. साधी वर्क ऑर्डर घ्यायची असली तरी टेंडर क्लार्क 1% मागतोच. ज्या क्लर्कची फक्त कागद रंगवा, खरं तर ड्युटीच आहे त्याची, 1%, एखादं 50 लाखाचं काम आहे. विचार करा किती होतात. एक क्लर्क एका टेंडर मागे क्षणात कमवतो. अधिकारी किती कमवत असतील? हे लोकप्रतिनिधी आमदार महोदय किती कमवत असतील? ठेकेदाराला फार फार तर 10%, 5%, 8%च्या मर्यादित पैसे सगळ्यांना वाटून त्याला राहत असतील तर 100% दर्जेदार काम कसं करायचं? माननीय आमदार महोदय ज्या पद्धतीनं स्टाईलनं बसले, ज्या नेत्याचे ते आमदार आहेत, कार्यकर्ते आहेत, ज्या भागाचं ते प्रतिनिधित्व करतात, ज्या जिल्ह्याचे ते नेते म्हणून वावरतात, हे कधी काळी निष्ठावंताच्या रांगेमध्ये होते किंवा मूळ शिवसैनिक होते, ते नंतर दुसऱ्या शिवसेनेत गेले. मला कुठल्याही नेत्याला किंवा कुठल्याही पक्षाला इथं दोष द्यायचा नाही. मला दोष महाराष्ट्रात एका आमदाराच्या एका व्हिडिओनं महाराष्ट्रात पहिल्यांदा भ्रष्टाचार पुढे आला याच्याबद्दल माझी अजिबात शंका नाही. हा भ्रष्टाचार प्रत्येक तालुक्यात, शहरात, जिल्ह्यात, राज्यात सध्या प्रचंड बोकाळलाय. कारण प्रत्येकाला वरपर्यंत टक्केवारी द्यायची. तुम्ही ऐकलं ना व्हिडिओमध्ये, मला तुम्ही 40-50 लाख देताय, माझ्यावर उपकार नाही करतायत, मला वरपर्यंत पाठवायचे. कधीच वर पाठवत नाही तो. अहो ह्यांना बसताही नाही ह्यांच्या पोटाने, एवढं खाल्लं यांनी, एवढं छापलं यांनी, म्हणून तर हे सत्ताधारी पक्षासोबत आले. हा आजचा महाराष्ट्र आहे का? भ्रष्टाचारानं जर प्रत्येक तालुका, जिल्हा मध्ये, तुम्ही धुळ्यामध्ये एका रेस्ट हाऊसवर हेच लोकप्रतिनिधी कसे पैसे वाटत होते, आणि एक माजी आमदारांनी पोलिसांकरवी अँटी करप्शन
करवी कशी तिथं रेड मारली आणि पैसे सापडले, कसे सगळे पळून गेले, विसरलाय महाराष्ट्र. बदल्यांमध्ये याच अधिकाऱ्यांना किती पैसे त्या ठिकाणी मागतात आणि हे लोक पैसे देऊन कसा खुर्ची मिळवतात. आजकाल तर ज्या भयानक कानावर गोष्टी पडतात. मला या विषयावर चर्चा करायची आहे. मित्रांनो, मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे. संतोष शिंदे या आपल्या हक्काच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. जे जे सरकारी अधिकारी असतील, जे जे पुढारी आमदार खासदार असतील, जे जे सेटिंग लावून त्या ठिकाणी कामं मिळवतात आणि पैसे वाटतात, किंवा जे जे ठेकेदार असतील, जे जे निकृष्ट दर्जाचे काम करत असतील, मग ते अधिकारी असू द्या किंवा ठेकेदार असू द्या, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. त्याचं कारण असं आहे, भ्रष्टाचारामध्ये ज्या पद्धतीनं अधिकारी मस्तवाल होत चाललेत, यांच्या संपत्तीची कधी चौकशी होत नाही. हे किती लोकांना पिळतात हे त्या ठिकाणी समोर येत नाही. एकाच दुसरी कारवाई अँटी करप्शन न केली म्हणजे फार क्रांती झालेली नाही. म्हणजे निपक्षपातीपणे तुकाराम मुंडे व्हायला कुठलाच अधिकारी तयार नाही. महाराष्ट्राचं हित जपायला एकही अधिकारी तयार नाही. एकाही अधिकाऱ्याला वाटत नाही की मी पैसे घेणार नाही, प्रामाणिकपणे काम करतो. प्रत्येकाला पैसा पाहिजे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार होतोय. सरकारमधले मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, खासदार, सगळे अधिकारी एकमेकांची मिली बघत आहे आणि फक्त बोगस कामं करायची, बोगस बिलं काढायची, पटकनी वर्क ऑर्डर करायच्या, लगेच बिल टाकायचं, 100% बिल उचलायचं. काम किती टक्के केलं तर 1% सुद्धा नसतं. हे सध्या रॅकेट ज्या पद्धतीनं बळावतंय ते ह्या व्हिडिओ मधून सिद्ध झालं. जर एक ठेकेदार वैतागून, बघा तुम्ही, हातात किंवा खिशात मोबाईल आहे आणि रेकॉर्डिंग होतंय, तो बोलतोय, जसं जसं बोलल तस तसं धडधड होत आहे, तस तसं मोबाईल ते सगळं शूट करतोय. काय त्या माणसाची चूक आहे? ठेकेदार असणं गुन्हा आहे, शासकीय कामं करणं गुन्हा आहे. एका बाजूला खासदार सांगतात आम्हाला पुरेसा निधी मिळत नाही म्हणून आम्ही पक्षांतर केलं. लाजा वाटू द्या. ज्या ठेकेदाराकडून तुम्ही ज्यावेळेस कामं तुमची अलॉट केली जातात त्याच्याकडून 10% घेतल्याशिवाय तुम्ही काम करत नाही. तुम्हाला जास्त निधी यासाठी पाहिजे, तुम्हाला जास्त टक्केवारी कमवायची, कुठलाही लोकप्रतिनिधी असू दे, बाकी काही नाही, काही सुद्धा नाही. आणि 60% कामं समजा कदाचित सुरुवात झाली, 40% न काम करता बोगस घेणारी यंत्रणा या राज्यामध्ये आहे. आणि म्हणून भ्रष्टाचार बोकाळलाय. म्हणून क्षीरसागर साहेबांची हिंमत महाराष्ट्र पाहतोय. म्हणजे हा व्हिडिओ कितपत खरा कितपत खोटा, त्यांची भाषा कितपत खरी, याचं कोणी समर्थन करणार नाही. पण ये तो सिर्फ झाकी है. सगळ्या ठेकेदारांनी, सगळ्या पैसे देणाऱ्या लोकांनी आणि सगळ्या करप्टेड अधिकाऱ्यांचा बाजार उठवायचं जर या राज्यामध्ये ठरवलं तर मी तुम्हाला सांगतो, अशा रोज 100 व्हिडिओ मंत्रालयापासून, प्रत्येक गावापासून, तालुक्या, जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांचा सगळ्यांचा भांडाफोड होईल. फक्त ही हिंमत दाखवणं गरजेचं आहे. कायदेशीर लढाई आम्ही एक कायद्याचे विद्यार्थी म्हणून आपण करूयाच. पण हा जो भ्रष्टाचार बोकाळला आहे, ज्या पद्धतीनं लुटलं जातंय, ज्या पद्धतीनं लूट सुरू आहे महाराष्ट्राची, ती न शोभणारी आहे आणि ती इतकी भयानक आहे. या सगळ्या गोष्टीमुळे महाराष्ट्र बदनाम होतोय आणि भ्रष्टाचाराचं पितळ उघडं होतंय. हे उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतंय, हे लक्षात घ्या. बाकी जनता सुज्ञ. खरंच भ्रष्टाचार महाराष्ट्रात पहिल्यापेक्षा जास्त, आणि या महागाईमध्ये किंवा या सगळ्या बेरोजगारीमध्ये भ्रष्टाचार अजून 10 पट बोकाळलाय. अधिकाऱ्यांना भीती नाही, लोकप्रतिनिधींना भीती नाही, कामं नाहीत, विकास नाही, सगळं फक्त माझा बाल्या माझी बाली आणि 10x10ची खोली ती पैशाने भरून टाकायची, अशीच अवस्था राज्याची झाली आहे का? हा शोध मी घेतोय. मी जे बोलतोय ती खरं आहे की खोटं आहे? संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला तुम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ पाहताय किंवा भेट देताय, सत्य मांडण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला पटतंय की नाही कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ शेअर करा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. कोल्हापूरच काय, सातारा, सांगली असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल,
हा प्रत्येकाच्या मोबाईलवर हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये मग मराठवाडा, खानदेश किंवा विदर्भ, कोकणामध्ये सगळ्या महाराष्ट्रात तिकडं काय चाललंय याची सत्यता, खरी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मांडली. जी शब्दाची वैचारिक धार आहे ती कृपया समजून घ्यावी. आमचा महाराष्ट्र विकू नका हो आणि बदनाम तर करूच नका, महाराष्ट्राला लुटू सुद्धा नका, तुम्हाला निवडून दिलंय म्हणून. एवढीच माफक अपेक्षा आहे. खरं की खोटं नक्की सांगा. जय शिवराय. नाही माझे बघा राग मानू नका साहेब. रागाचा विषय नाही साहेब, जो व्यवहार ठरतो तो आपण पाहायचा. नाही साहेब माझ्याकडनं हे बघा साहेब माझ्याकडनं पाळला गेलाय साहेब. तुम्ही चुकताय कुठं एक लक्षात घ्या. व्यवहार आहे असं. मालक कोण आहे? मालक तुम्ही आहात. कोण मारायला बोलायला? अरे पण हे पण मला एक गोष्ट सांगा, त्यामध्ये कोण आधीमध्ये काय ढोळाढोळ करत असं तुम्हाला मला भेटता येत नव्हतं का? अहो साहेब आता आपण म्हणतो कशाला चुगल्या करा ना, आपला स्वभाव नाही साहेब. असं नाही ते कसं आहे माहितीये काय, सगळी वरती पण करावं लागते ते, असं नसते ते. अहो साहेब तुमचं सगळं मान्य आहे पण तुम्ही माझ्या जागी येऊन बसा ना साहेब. तुम्ही चुकलाय साहेब आय ॲग्री, पण तुम्ही आमदार आहात साहेब, मी साधा माणूस आहे. असा विषय नाही साहेब, आमदारांचा साधा. आणि आज तुमचं कोल्हापूरमध्ये सगळं चालतं ताकद आहे. नाही. माझी काय ताकद? त्यांनी सांगितलं हे बघा ते तुमच्या मागे हात गेले आणि मला ते बाकीचा काही विषय माहित नाही. तुम्ही कामात मला कुठं मदत करायला सांगा. नको साहेब मला खरंच व्यवहार ते तुम्ही मला ते गोदरेज बरोबर पण नाही जमणार, जाऊ देत. ठीक आहे मी त्याची व्यवस्था लावा. हा? त्याला बोलवून घेतो मी. ओके त्याची व्यवस्था लावा. ओके हं? काय नाही लागलं तुम्ही नंतर बघा बघायचं डायरेक्ट. चालेल. अरे मग माझी पण काय अरे साहेब पण ठरलं होतं. अरे तुम्ही काय नाही ते बाहेर परस्पर अरे साहेब परस्पर नाही, इथेच झाला व्यवहार. तुम्ही आता 2% त्यांना पैसे दिले. नाही मी त्यांना 1% दिला. देऊ नका. 1% त्यांना द्यायचं होता. आणि आता काय तुम्हाला करायचं नसतं तर विषय नाही नको साहेब सॉरी. हा ठीक आहे काय हरकत नाही. करायचं असलं तर